नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आता राजारामपुरीमध्ये माऊली चौक मध्ये या ठिकाणी आलेलो आहे आणि बऱ्याच वेळा तुम्ही कोल्हापूर सिटी मध्ये फिरताना शेगाव कचोरी असा बोर्ड बघितला असेल, शेगाव कचोरी नाव ऐकलं असेल आणि शेगावला जी प्रसिद्ध कचोरी आहे, श्री गजानन महाराजांचं जे स्थान आहे, तर त्या ठिकाणची कचोरी आता कोल्हापूरमध्ये बरेच वर्ष झाले मिळते। चला तर मग बघूया ही कचोरी कशी बनते, ही सगळी माहिती आपण घेऊया। नमस्कार। आज आम्ही तुम्हाला शेगावची कचोरी कशी बनवतो त्याचा आज आम्ही प्रात्यक्षिक दाखवणार आहोत। त्याच्यामध्ये मसाले आपण काय घालणार आहोत, शेगावचा मसाला आमचा काय असतो, आज हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। मिरची, आलं मिरची, हा आमचा शेगावचा मसाला आहे जो प्रॉपर शेगावमधून येतो। हा आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेतलाय। ओके, आता आपण याच्यामध्ये आलं आणि लसूण घालणार आहोत, त्याची पेस्ट आहे। ही संपूर्ण नीट भाजून घ्यायची आहे। दिवसातून एकदा सकाळी ची पेस्ट करणार आहोत। शेगावला पण अशाच पद्धतीने बनते आणि ह्याकरता आपल्याला स्पेशल मिरची लागते। ही लवंगी मिरची आहे, हिचा दर मार्केटपेक्षा फार जास्त असतो। तिखट जास्त असते। तुम्ही त्याला एक 5 मिनिटांनी बघाल तर त्याला एक स्वतःचं तेल सुटलेलं असेल, ह्याचं स्वतःचं त्याला तेल सुटलेलं आहे। आता यात आपण थोडी हळद घालणार आहोत आणि पुन्हा व्यवस्थित भाजून घेणार। आता हा आम्ही 5 किलोचा मसाला बनवतो। आता यामध्ये आपण थोडं मीठ घालणार आहोत। आता यामध्ये आपण शेगावचे मसाले आणले जे आता होममेड आहेत आणि आता आपण त्यात ते घालणार आहोत। जसं आपला कोल्हापूरमध्ये कोल्हापूर मसाला प्रसिद्ध आहेत, त्या पद्धतीनं शेगावला हा त्यांचा मसाला फार फेमस आहे। कचोरीचा मसाला आहे हा, आणि हा व्यवस्थित पूर्ण भाजून घ्यायचा आहे। यामध्ये थोडी कोथिंबीर, त्याने छान स्मेल सुटतो त्याला। तुम्ही बघू शकता आज सगळे पूर्ण मसाले पूर्णपणे वर येतात त्याचे, आणि हा आता उकळून घ्यायचा चांगला। जसं आज कोल्हापूरमध्ये मिसळ ही अतिशय फेमस आहे, त्याच पद्धतीने शेगावला तुम्हाला जागोजागी शेगाव कचोरी ही मिळते। आता हा पूर्णपणे एकदा उकळून घ्यायचा आहे, त्याचं तेल वगैरे सुटतं, ते पण सतत आपण हलवून तो मसाला आपण घट्ट करणार आहोत। आता तुम्हाला त्याचं तेल आणि आता हे मसाले तुम्हाला दिसायला लागतील, आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। त्याचा पूर्ण रगडा तयार होतो, उकळून याचा पूर्ण रगडा तयार केला जातो। नाही, ह्याच्यामध्ये आम्ही फक्त शेगाव कचोरीच, हा कचोरी करताच फेमस मसाला आहे हा। ही पूर्ण उकळी असतोपर्यंत उकळून आपण त्याचा घट्ट आटवायचं आहे आपल्याला ते। यामध्ये आपण थोडा बेसन घातलेला आहे आणि ते पूर्णपणे एकजीव करायचं आहे।
मसाला हा घट्ट होण्याकरता आम्ही घरगुती पद्धतीने आम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीनं बेसन आम्ही करून घेतो आणि त्यात थोडं घालून आता हा मसाला पूर्णपणे तयार झालेला आहे. याच्यामध्ये पुन्हा एकदा आपण थोडी कोथिंबीर घालतोय. त्याचा ॲरोमा, त्याचा एक सुगंध वेगळा, फ्लेवर एक छान येतो, त्याचा वेगळा येतो. आता ही पूर्णपणे एकत्र करून घ्यायची आहे जेणेकरून त्यातला मसाला पिठातले सगळे जे काही छोटे छोटे भाग असतात ते पण त्यात कव्हर होऊन जातील पूर्ण. ती वाफ असते नाही, ती वाफ आहे, ती वाफ काढत राहायची सारखी, म्हणजे गुठळे तयार होत नाहीत त्याचे. या पद्धतीने आपण हा मसाला पूर्णपणे तयार केलेला आहे. जर काय बघितलं असेल तर आता ही संपूर्णपणे आपला मसाला पूर्ण तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये सारखं हलवून हलवून आपण काय केलं, ह्याच्यातले पूर्ण पिठातले गुठळ्या, कोथिंबीर हे पूर्णपणे आता एकजीव झालेला आहे आणि हा आता कम्प्लिटली आमचा मसाला तयार झालेला आहे. हा आपण मसाला एका मोठ्या परातीमध्ये काढून घेणार आहोत आणि तो पूर्णपणे गार करणार आहोत. पसरून ठेवायचा आहे जेणेकरून तो लवकर गार होईल. पण आपण काढून घेतलेला आहे. आता ह्याच्यात पुन्हा एकदा थोडी कोथिंबीर घालून घ्यायची. शेगाव कचोरीचा मसाला तयार झालेला आहे. आता मैदा टाकला जात आहे कचोरी तयार करण्यासाठी. तेल घातलं. ओके, काढा. आता आपण जसं मगाशी तुम्ही बघितलं की आपण आता शेगावचा मसाला बनवला आणि त्याचे असे छोटे गोळे आपण तयार करून घेतलेले आहेत. आता कचोरीची त्याची पुढची स्टेप म्हणजे आता आपण असा मैदा मळून घेतलेला आहे आणि आता मैदा मळून त्याचे आता छोटे गोळे करून त्यामध्ये अशा पद्धतीने मसाला घातला जातो. हां, पुरण ज्या पद्धतीने भरतो आपण त्या पद्धतीने आपण ते करतो आणि मग त्याचा वरचा एक्स्ट्रा कडा आपण काढून त्याला हळुवारपणे त्याच्यावर आपण लाटणं फिरवतो. आता बघा कसं आलंय मस्त. एकदम हलक्या हाताने करावं लागतं काय, नाही तर ते फुलत नाही, मग फुटतात काय. आता आपली पूर्ण कचोरी तयार झालेली आहे. तेल थोडं गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आपली आता कचोरी सोडलेली आहे. तळण्याची पण काय वेगळी पद्धत आहे? हो, त्याची तळण्याची एक थोडी वेगळी पद्धत आहे. ही कचोरी जास्त फुगत नाही. तुम्ही जर काय आमची दुसऱ्यांबरोबर जर का कंपॅरिझन केली तर बाकीच्या फार फुगतात. आमची ही आम्ही अशा पद्धतीने लाटतो की त्या जास्त फुगत नाहीत. हां, इतर फुगतात, ही कचोरी फुगत नाही. सुरुवातीला मंद आचेवर आणि त्यानंतर आता आपण मोठ्या आचेवर ही व्यवस्थित फ्राय करून घेतो. आता सोनेरी गोल्डन कलर येस तोपर्यंत ही पूर्ण फ्राय केली जाते. आता आपण ही तयारी खस्त्यांची करतोय.
हा विदर्भातला फार फेमस आयटम आहे आणि त्याची प्रिपरेशन बघा आता आम्ही करतोय. त्याच पिठामध्ये मैद्याच्या ह्याच्यामध्येच ते खस्ते करतायत. त्याच्यामध्ये ओवा आणि जिरं मिक्स केलेलं आहे. त्याच्यासाठी हा स्पेशल खस्ता आहे. आता हा कलर सुंदर आलेला आहे. आता ही कचोरी तयार ग्राहकांसाठी तयार झालेली आहे. हे अशा पद्धतीनं खस्ते बनवले जातात. आता हा आमचा खस्ता तयार झालेला आहे. आता आपली शेगाव कचोरी पूर्ण खाण्यास तयार झालेली आहे. असा आमचा मसाला सगळीकडे तुम्हाला लागलेला दिसेल. चटणी आणि आमचं स्पेशल खट्टा मिठा. ॲक्च्युली ही कचोरी फक्त मिरचीबरोबर खावी, पण आपल्याला सवय झाली आहे चटणी आणि ह्याच्याबरोबर, त्यामुळे आम्ही इथं चटणी देतो आहे. शेगावला तुम्ही जर काय गेलात तर तुम्हाला फक्त कचोरी आणि मिरची एवढंच दिली जातं. हा जो खस्ता आहे त्याचा अशा पद्धतीने आपण छोटे भाग करून घेतो, त्याची चुरा करून घेतो. त्याच्यावर आमची ही स्पेशल खट्टा मिठा चटणी, खटाई आमची चटणी असते ती देतो. आणि त्याच्यावर हे मलईचं दही. मलईचं दही हा पदार्थ 20 रुपयाला मिळतो. आता याच्यावर बारीक शेव, तर कांदा आणि कोथिंबीर पावडर, थोडा जिरा पावडर, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट आणि पुन्हा एकदा थोडीशी पुरी चटणी आणि थोडंसं दही. हा झाला सुंदर खस्ता तयार. आपण आता दही कचोरीसाठी आपण रेग्युलर शेगाव कचोरी घेतली. छोट्या पीसेसमध्ये आपण त्याचे तुकडे करून घेतले. त्याच्यावर आमची खट्टा मिठाची चटणी ती घातलेली आहे. त्यानंतर त्याच्यावर कांदा, कोथिंबीर, त्यानंतर त्याच्यावर मलई दही, त्यानंतर त्याच्यावर जिरापूड, मीठ, चाट पावडर, लाल तिखट आणि त्याच्यावर बारीक शेव असं घालून आपण ती शेगाव दही कचोरी म्हणून दिली जाते. दही घातलेलं आहे, मलई दही घातलेलं आहे. पहिल्यांदाच आता टेस्ट बघितली. शेगावची कचोरी नवीन चालू होतं म्हणून बघितलं. आता चांगलं आहे ते, आवडली, छान वाटतं. नमस्कार, मी धनंजय वडेर. मी कोल्हापूरातील सुप्रसिद्ध शेगाव कचोरी या ब्रँडचा मी ब्रँड ओनर आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही 5 वर्षापूर्वी ही शेगाव कचोरी कोल्हापूरमध्ये आणली आणि तुम्ही त्याला प्रचंड प्रतिसाद असा दिलात. आज कोल्हापूरमध्ये गजानन महाराजांचा फार मोठा एक वर्ग आहे आणि त्यामुळे आम्हाला ह्या कचोरीची विदाऊट एनी मार्केटिंग आज आम्ही बऱ्याच लोकांपर्यंत पोचलो. आज आम्ही कोल्हापूरमध्ये फार फेमस आहोत शेगाव कचोरीच्यासाठी. आणि शेगाव कचोरी ही जशी आपण कोल्हापूरमध्ये आपली कोल्हापुरी मिसळ हा जसा आपल्याकडे पूर्ण जगाला माहिती आहे की कोल्हापूरमध्ये जगातभरी कोल्हापुरी मिसळ मिळते, त्याच पद्धतीने शेगावला म्हणजे गजानन महाराजांच्या ह्याच्यामध्ये ही शेगाव कचोरी फार फेमस आहे. तर तिथले कचोरीचे खरे मूळ जनक म्हणजे तीर्थराम शर्मा, TR शर्मा त्यांना म्हणतात. आणि त्यांचाच घराण्यातला आशीर्वाद म्हणजे श्री मनोज शर्मा यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही ही कचोरी 5 वर्षापूर्वी कोल्हापूरमध्ये चालू केली. आज आम्ही नवीन जागी पूर्णपणे ही शिफ्ट केलेलं आहे. आज राजारामपुरी येथे माऊलीच्या पुतळ्याजवळ आम्ही स्वतःचं मुख्य शाखा आता नवीन चालू केलेली आहे. तर आता आमचा पूर्ण नवीन पत्ता आहे शेगाव कचोरी, माऊलीच्या पुतळ्याजवळ, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर. आणि ही वेळ सकाळी 7:30 ते रात्री 9:30. तर ह्या शेगाव कचोरीसोबतच तुम्हाला सर्वांना माहिती असेल की 2 वर्षापूर्वी मी आणि तुमचा सर्वांचा लाडका राणादा म्हणजेच हार्दिक जोशी आम्ही मिळून राणादा बदाम थंडाई ही आपली कोल्हापुरातील अस्सल पैलवानांची जी थंडाई आहे ती आम्ही रेडी टू ड्रिंक या कॅटेगरीमध्ये आम्ही पहिल्यांदा लॉन्च केली. आणि त्याला आम्हाला फार छान रिस्पॉन्स मिळाला. खाऊ गल्लीमध्ये अगदी आम्ही सुरुवात केलेली तेव्हा अगदी 27 स्क्वेअर फूटची छोटी टपरी होती, पण आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आज आम्ही मोठ्या जागेत स्थलांतर केलेलं आहे. आणि आम्ही ह्या चालू केलेल्या छोट्याशा बिझनेसला महाराष्ट्र शासनाचा मागच्या वर्षीचा स्टार्टअप यात्रा अवॉर्ड मिळालेला आहे जिल्हास्तरीय. त्यामुळे आम्हाला फार मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज महाराष्ट्र शासनातर्फे आम्हाला मिळाल्या.
आज आम्ही थंडाईची आम्ही छोटी गाडी लॉन्च केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला युवकांना जर काय स्वतःचा बिझनेस करायचा असेल तर कुठलेही दुकान भाडं, रेंट, डिपॉझिट न भरता तुम्ही स्वतःचा बिझनेस हा व्यवसाय चालू करू शकता, तोही अगदी अत्यल्प भांडवलीमध्ये. सर्वप्रथम आम्ही भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात म्हणा, आम्ही पहिले आहोत ज्यांनी स्ट्रॉबेरी बदाम थंडाई, मँगो बदाम थंडाई, त्यानंतर पान शॉट बदाम थंडाई ह्या वेगवेगळे प्रकार काढले, जेणेकरून ते लहान मुलांना त्याचा फ्लेवर आवडून त्यांनी थंडाईचा जास्तीत जास्त आहार घ्यावा. तर मित्रांनो, दही कचोरी आपल्याकडे आलेली आहे आणि याच्यामध्ये शेव घातलेली आहे, कांदा घातलेला आहे आणि कचोरी कशी केली जाते आपण बघितलं आहे. जर कचोरी खायसाठी असेल तर तुम्ही राजारामपुरीमध्ये माऊली चौकामध्ये येऊन ही कचोरी खाऊ शकता. खूपच मस्त झाली आहे, दही पण भरपूर घातलेलं आहे, खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघा. या ठिकाणी सकाळी 9 वाजल्यापासून चालू आहे, 9:30 पर्यंत तुम्ही खाऊ शकता.